यस यस. आणि अगदी आपण पाहिलं तर एक वेगळ्या जल्लोषामध्ये फायनलची एंट्री आपल्याला पाहायला मिळेल स्क्रीनवरती. श्री सिद्धी सेवा मंडळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी 40वे वर्ष अभिमानाचं 40 वर्ष. आज 40व्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण टीम त्यांची श्री सिद्धी सेवा मंडळ आज आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन. आणि दोन्ही टीम आपण पाहिलं तर एका साईडला अधिरा 11 सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी एक जल्लोष केला जाईल. एक अनोखी एंट्री असणार आहे. क्या बात आहे. एक जल्लोष एक वेगळ्या एंट्री मध्ये आपण पाहिलं तर आपले पहिले पंच. त्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही टीम्स एका साईडला अधिरा 11 सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर बिग फाईट आपण पाहिलं तर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी संपूर्ण एलईडी स्क्रीनवरती दोन्ही टीम्स अगदी करण पाटील त्यानंतर नीरज अशी जोडी सलामीची दाखल झाले. पंचांना हँडशेक केलं जात आहे. अगदी आकाश गुरव देखील आहेत. दोन्ही मित्र अगदी फायनलच्या मॅच मध्ये मित्र नाहीये. दोन्ही गोवंडीचे आहेत. आकाश नंतर आपण पाहिलं तर करण. एक चांगली मॅच आहे. संपूर्ण टीम आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. अधिरा 11 सत्यविनायक कामोटे सुमित आहेत. राजन प्रजापती त्यानंतर धीरज नंतर आपण पाहिलं तर जयेश नंतर आपण पाहिलं तर निरंजन यादव त्यानंतर एक चांगली स्टारकास्ट घेऊन मात्र इथे दाखल झालेत. सॅम्युल्स देखील आहेत या टीममध्ये. ओरम क्रिकेट देखील सॅम्युल खूप चांगलं खेळतात. निखिल पाटील आकाश गुराव टीम मीटिंग केली जाते. फायनलची मॅच कोण चॅम्पियन ठरणार. भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा 40वं वर्ष अभिमानाचं 40वं पर्व आणि 40वं आपण पाहिलं तर धनंजय कव्वाळी स्वतः देखील आज इन ॲक्शन मध्ये पाहू शकतो. एक चांगली टीम बनवली गेली आहे. प्रतीक आहे. संपूर्ण सत्यविनायक कामोटे दोन टीम्स होत्या म्हणजे आपण पाहिलं श्री गणेश कामोटे संघ देखील होता. चंदू देखील त्यांचे मॅनेजर. संपूर्ण टीम आज सुमित मोरे धीरज खूप चांगली कामगिरी या टीमने केली आहे. आज आपण पाहिलं तर टीम मीटिंग तेवढीच महत्वाची असणार आहे की कोण चॅम्पियन ठरणार. टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. घनश्याम शिंदे पप्पू यांनी रॉयल चेंबूर. जसं पप्पूनी म्हटलं की जुन्या रॉयलने आम्ही चॅम्पियन ठरलोय परंतु नवीन रॉयलने अजूनही सिद्धी पाकर जिंकलेली नाहीये. प्रज्ञेश शिंदे आज स्वतः देखील सहकुटुंब सह परिवार आज मॅचचा आनंद घेतात आणि वळत मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच तुमच्या समोर घेऊन येतो. बिग फाईट काटेकी टक्कर जो जिताबाई सिकंदर सुशांत रणिम देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र सुरुवात होते फायनलची मॅच आणि जर ही मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे आणि सुपर ओव्हर देखील जर टाय झाली तर पहिल्या 2 ओव्हरचा 3 ओव्हरचा स्कोर गृहीत धरला जाईल. स्ट्राइक एंडला करण पाटील खतरनाक करण आपण त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर नीरज 5 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर धीरज होत आहेत कल्याणचा गोलंदाज. स्ट्राइक एंडला नीरज धीरज असं समीकरण आहे. चांगली मॅच आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांचा बोलबाला संपूर्ण मुंबईच्या बाहेर देखील राहिला आहे. स्ट्राइक एंडला नीरज आपण पाहिलं तर पवई याचा खेळाडू. हा बॉल देखील आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण जरूर झाला होता.
डॉट बॉल येतोय, रोखून ठेवला गेला पण नीरजांना धावा कराव्या लागतील. फायनलची मॅच आहे त्यामुळे दडपण करून चालणार नाहीये. भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आपण आजमावतोय. या बॉलवर आपण पाहिलं तर फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. नीरज यांची खेळी संपुष्टामध्ये येते. पहिला झटका लागतोय रॉयल चेंबूर या संघाला. नीरज बॅक टू द पवेलियन. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. शेवटची मॅच आहे. कोण चॅम्पियन ठरणार? बॅटिंगसाठी अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार घनश्याम शिंदे पप्पू येतात बॅटिंगसाठी. खूप वर्ष ही क्रीडा स्पर्धा खेळले गेलेत. खूप वर्षाचा अनुभव आहे. जुन्या रॉयल संघातून देखील विजेतापद पटकवले. असलफा संघासाठी गेली कित्येक वर्ष देखील या क्रीडांगणावर खेळले गेलेत आणि हा फॉर्मॅट त्यांच्यासाठी नवीन नाहीये आणि फायनल मॅच खेळणे देखील त्यांच्यासाठी नवीन नाहीये. कारण की अशा अनेक फायनल खेळले गेलेत. अनुभव आहे परंतु हा दडपण असणार आहे. ओळख मॅचच्या दिशेने एक विकेट जरूर गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज, स्ट्राईक एंडला घनश्याम शिंदे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. अंडर आर्म क्रिकेट त्यात आपण पाहिलं तर डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात हा खेळ खेळला जातो आणि कधीही अगदी रात्री अपरात्री देखील हा खेळ खेळला जातो. या विभागात 6:15 वाजता देखील आपण मॅच खेळताना पाहिली गेली सकाळी. हा बॉल जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. तीन धावा झाल्यात धावफलकावर. धावा करणं खूप महत्वाचं आहे. धावांसाठी धावा धाव तब्बल 1,25,000 रुपये असणारं प्रथम पारितोषिक. 1.25 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे. हाही बॉल आपण पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. आकाश गुराव थोडीशी मिसफील्ड होते. रन जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. द्वितीय पारितोषिक तब्बल 55,000 रुपये. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज देण्यात येणारी सोन्याची चैन कोण घरी घेऊन जाईल आणि बेस्ट कॅप्टनला देखील सोन्याचं नाणं आहे. कुठला बेस्ट कर्णधार असणार आहे? बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच चालू आहे. एका साईडला अधिरा 11 सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. अखंड प्रेक्षक वर्ग आज या मॅचचा आनंद घेतात. युट्यूबवर देखील जरी 10 वाजून गेले तरी प्रेक्षक वर्गाने मोबाईल सोडलेला नाहीये. कारण की सिद्धी पॅकर सारखी मोठी क्रीडा स्पर्धा चालू आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी अपील केली गेली. लाऊड अपील केली गेली आहे. पंचांनी अपील मात्र फेटाळली गेली आहे. 1 रन मिळेल. आपण पाहिलं तर लेग बाईच्या रूपामध्ये धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 5 या धावसंख्येवर. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी बसण्याची देखील व्यवस्था. ह्या ग्राउंडवर कबड्डीची देखील क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरीच्या माध्यमातून कबड्डीची देखील क्रीडा स्पर्धा ग्राउंडवर पण पाहिली गेली. आज अंडरआर्म क्रिकेटचे देखील चाहता वर्ग अगदी काही जण लांबून आलेत परंतु मॅचचा आनंद घेतात. फायनल मॅचचा मोठ्या प्रमाणात युट्यूबवर देखील प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जॉईन होतात. शेवटच्या मॅच साठी कोण चॅम्पियन होणार, कोण नाव कोरणार या क्रीडा स्पर्धेवर चर्चा पूर्ण मुंबईत होणार. की ह्या वर्षीचं सिद्धी पॅकर 40वं पर्व कोणी मारलं त्यासाठी आपण पाहिलं तर चर्चा असणार आहे. आणि या 40व्या पर्वाची आपण पाहिलं तर शेवटची मॅच तब्बल 32 संघ व्यावसायिक खेळताना पाहिले गेले. नंतर 8 ओव्हर 40 सर्व लेजंड देखील खेळताना पाहायला मिळाले. त्यात असलफा संघाने बाजी मारली. चांगली कामगिरी विजय, अजय, नंतर प्रशांत सरडे, विनय यांची देखील खूप चांगली कामगिरी फायनल मॅचमध्ये पाहिली गेली. बालमोहन संघ थोडासा बॅकवुडला गेला परंतु फायनल मॅच असलफा संघाने एक चांगली नावावर केली गेली आहे. आज पूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळ आज इकडे दाखल झालंय. आपल्या विभागाची ही क्रीडा स्पर्धा दादर शिंदेवाडी, मुंबईचं प्रमुख रेल्वे स्थानक दादर, मुंबईचं हार्ट आहे दादर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन करण्याचा प्रयत्न. जवळपास 700-800 जण युट्यूबवर देखील या मॅचचा आनंद घेतात. फायनलची मॅच आहे. फायनल मॅच वर देखील प्रतिसाद तेवढाच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निरंजन यादव येतात बॉलिंगसाठी. चेंबूरचा एक स्पिनर गोलंदाज. निरंजन आणि घनश्याम खूप वर्ष एकत्र देखील खेळले गेलेत. स्टेशन वाईज एकत्र खेळतात त्यामुळे घनश्यामला जाणीव आहे की कुठला बॉल आतमध्ये येतो कुठला बॉल बाहेर जातो. त्यामुळे निरंजनला देखील जाणीव आहे की पप्पू कुठल्या साईडला चांगला खेळतो. दोघं एकत्र खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत.
या बॉलवर देखील घनश्यामच्या माध्यमातून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल डबलने घनश्यामने देखील मनामध्ये विचार केलाय की बॅट आपण घेऊन मॅच पुढे घेऊन जायची आहे, विकेट गेलाय त्यामुळे सिंगल डबलची मॅच आहे. फायनलची मॅच दडपण खूप असतं. करण पाटील सारखा एक नॉन स्ट्रायकेला धडाकेबाज फलंदाज आहे. ह्या वर्षीचा हंगाम करणने देखील जोरात सुरुवात केली आहे. डिसेंबर महिना आणि या वर्षाचा शेवटचा महिना आपण पाहिला तर डिसेंबर, पुढच्या वर्षी 2023 चालू होईल नक्कीच. क्रिकेट कधी न थांबणारा खेळ, उन्हाळा पावसाळा दिवा आपण पाहिलं तर हिवाळा, वर्षाच्या तिन्ही ऋतूमध्ये हा खेळ खेळला जातो. पावसाळ्यात देखील त्याच जल्लोषामध्ये हा खेळ खेळला जातो. बॉलिंगसाठी निरंजन, स्ट्राईक एंडला घनश्याम यादव आहेत. घनश्याम आपण पाहिलं तर शिंदे, बॉलिंगसाठी निरंजन यादव. फायनलची मॅच. हाई बॉल आपण पाहिलं तर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्ट्राईक एंडला संधी निर्माण झाली, तिकडे निखिल पाटील येत आहेत परंतु फेकी थोडीशी कमतरता जाणवली आहे. अशा चान्स तुम्हाला बनवाव्या लागतील. फायनलची मॅच आहे, इकडे अशा संधी तुम्हाला सोडून चालणार नाहीयेत. आकाश गुरव नाराज होत आहेत निखिल पाटीलवर, कारण की पहा जेव्हा एक एक संधी तुम्हाला मॅच मधून बॅकफुटला घेऊन जाऊ शकते. आज भारतीय संघाने देखील बांगलादेश विरुद्ध खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला. 9व्या धावसंख्येवर 1 विकेट माघारी परतला गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेला परंतु घनश्याम बॅटिंगसाठी आले. एक चांगला टार्गेट दृष्टिकोनातून कामगिरी चालू आहे. फायनलची मॅच, मेगा फायनल. संपूर्ण मुंबई या मॅचचा आनंद घेतेय. मुंबईच्या कानाकोपऱ्यात मात्र युट्यूबवर श्री साई स्पोर्ट्सच्या लाईव्ह चॅनलवर देखील मॅच चालू आहे. बॉलिंगसाठी निरंजन, स्ट्राईक एंडला करण पाटील. हा बॉल स्विंग अँड मिस, काय बॉल टाकला गेलाय. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. अगदी बॅट्समन पासून समोरून डिलिव्हर केला, बाहेर कट केला गेला आणि अप्रतिम चेंडू. सर्वसाधारण लेफ्टी बॉलर बॉल आतमध्ये आणतात परंतु निरंजनने हा बॉल बाहेर कट केला. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर टॅप केलं गेलंय. 1 रन मिळेल. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाईल. दहा धावा होते धावफलकावर. सुशांत राणे मिळतात, काहीतरी कार्ड मात्र द्यावं लागेल, अनुभव द्यावा लागेल. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुशांतची देखील बॉलिंग पाहण्यासारखी होती. अगदी एक चांगली मॅच. सेमीफायनल मॅच मध्ये देखील सुशांतची जी कामगिरी राहिली आहे, अफलातून कामगिरी, जो अनुभव तो मात्र इथे दाखवला. बलाढ्य ओंकार मलाड संघाला माघारी धाडलं आणि 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना एक चांगली कामगिरी आपल्या संघासाठी बॉलिंग मार्फत सुशांतने केली. त्याच्यामुळे संघ इथपर्यंत आहे. आज संघ फायनलमध्ये का पोहोचला. सुशांतने ती ओव्हर जर चांगली नसती टाकली तर नक्कीच बॅकफुटला गेला असता, परंतु सुशांतची ओव्हर खूप महत्वाची. स्कोर जर पाहिलं तर 10 धावा झाल्या धावफलकावर. 1 विकेट माघारी परतला गेला. बॉलिंगसाठी निरंजन, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण पाटील, त्याच्या नावातच रन आहे आणि जास्त रन देखील हंगामात त्यांनी केलेत. वायकट्टा नॉट आउट हा खेळाडू आहे. पूर्ण वायकट्टा नॉट आउट राहिला होता. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला गेलाय. हाई बॉल आपण पाहिला तर उजव्या यष्टी बाहेर. व्हाईट बॉल. भन्नाट फॉर्म मध्ये करण, त्यामुळे थोडंसं दडपण निरंजनवर देखील असणार आहे. दुसरी ओव्हर. स्कोर पाहिला तर 11 या धावसंख्येवर 1 विकेट माघारी परतला गेलाय. रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. पप्पूचा हा अनुभव होता की या वर्षी या ग्राउंडवर मी खूप वर्ष खेळलोय, त्यामुळे फायनलच्या मॅचवर डिसिजन काय आहे तर पप्पूने बॅटिंग घेतली आहे. हा बॉल देखील आतमध्ये आला, त्याला देखील समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. सॅम्युल्स आहेत तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, दुसरा वेळचा प्रयत्न आणि पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावांसाठी धाव त्यात मिळाल्यात आपण पाहिलं तर 2 धावा. 13 धावा होत्या धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद. 13 धावा होत्या धावफलकावर. करण 13 धावा झाले धावफलकावर. रॉयल चेंबूर संघाने प्रथम आपण पाहिलं तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. 13 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचे 18 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. पाहूयात आपण काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय. सर्वांची नजर असणार आहेत आपण पाहिलं तर मॅचवर. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मात्र खेळाडू इकडे दाखल झालेत या फायनलचा मॅचचा आनंद घेण्यासाठी. काही यंग खेळाडू देखील मॅचचा आनंद घेतात. युट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग दाखल झालाय. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ या मंडळाची क्रीडा स्पर्धा 40व वर्ष, क्रीडा स्पर्धेचं 40व वर्ष अभिमानाचं. याच विभागातील कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांचं देखील खूप मोलाचं योगदान राहिलं गेलंय. भारतीय जनता पार्टीचे वडाळा विधानसभा आणि आज पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय.
निखिल पाटील यांच्या ओव्हरवर पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय. घनश्याम आणि करण यांच्यामध्ये मनामध्ये काहीतरी रणनीती असणार आहे की या बॉलवर आपण थोडेसे प्रयत्न करूयात. 12 बॉलचा खेळ झाला आणि स्कोर जर पाहिला तर 13 या धावसंख्येवर 1 विकेट माघारी प्रयत्न केलाय. बॉलिंगसाठी निखिल पाटील मॅन फ्रॉम ठाणे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू दाखल झाले. अगदी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, अगदी बोरिवली, त्यानंतर मीरा भाईंदर रोड, वसई, विरार त्याही विभागातून देखील काही खेळाडू दाखल झाले. कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर त्याही विभागातून देखील काही संघ पाहिले गेले. आणि दक्षिण मुंबई मुंबई उपनगर तिकडून देखील खूप चांगले संघ येत असताना आज एक मानाची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. आणि त्याच हेतूने आज आपण पाहिलं तर श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे 40व्या वर्ष या क्रीडा स्पर्धेचं. आणि 40व्या वर्षात आपण पाहिलं तर ही मॅच रंगते. एका साईडला अदिरा 11 सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल, तरी घनश्यामने फक्त दिशा दिली आहे. 1 रन कन्वर्ट केला जातो. नाराज आहेत, फुलटॉस बॉल होता त्यामुळे आपण पाहिलं तर घनश्याम इथे आपण पाहिलं प्रयत्न करतील, परंतु पॉवर प्लेची ओव्हर आहे इथे. करण आकाश गुरव देखील मॅच सोडणार नाहीयेत. त्याही संघाकडे चांगली स्टारकास्ट आहे. आकाश गुरव बल्ली सध्याच्या घडीला खूप चांगला फॉर्म मध्ये आहे. यशांच्या मागे देखील मित्र आहे. करण आणि आकाश एकाच स्टेशनला खेळतात. गोवंडी स्टेशनसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु करणने लेग साईडच्या दिशेला फक्त दिशा दिली आहे. 1 रन मिळेल. गुड बॉल निखिल. डिसिजन आम्ही नक्कीच पंचांचा निर्णय सर्व संघांना बंधनकारक असण्याची नोंद घ्यायची आहे. नो बॉल आहे. नो +1. पंचांचा निर्णय सर्व संघांना बंधनकारक असण्याची नोंद घ्यायची, त्यामुळे पंचांशी कुठल्याही प्रकारे कोणी वाद घालायचा नाहीये. मॅच चालू करायची आहे. पंचांशी कुठल्याही प्रकारे कोणी वाद घालायचा नाहीये. नो नसणार आहे आणि 1 रन मिळेल. निखिलने ह्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 बॉल तर सुरुवातीचे खूप चांगले टाकले गेलेत, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे कुठला बॉल कधी मॅच फिरविल्याचा नेम नाहीये. अशा अनेक मॅचेस आपण पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी निखिल पाटील
स्ट्राईक एंडला करण. पॉवर प्लेची ओव्हर आहे. लेग ब्रेक वळवला गेला परंतु इथे पंच दंडित करतील. व्हाईट बॉल. बॉल चांगला वळवला होता परंतु करणने खूप चांगला जज केला. जज करणं, वाईट जज करणं देखील एक कला आहे आणि एक चांगला जज होतो इथे. बॉल 16 धावा होतो फलकावर. भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या क्षेत्ररक्षक आहेत. आपण धीरज. बॉल अडवला गेलाय. स्ट्राईक एंडला फेकी करण्याचा प्रयत्न करतील. 1 रन मिळेल. पहा धीरजला देखील जाणीव बॉल हातात ठेवून चालणार नाहीये. इकडे बॉल सोडावा लागेल कारण की मोठं ग्राउंड आहे. इकडे 2 धावा देखील धावून होऊ शकतात. या ग्राउंडवर अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात. 1 बॉल 3, 1 बॉल 4च्या देखील मॅचेस अगदी पाहिल्या गेल्यात. मला 1 बॉल 3ची एक रात्रीची मॅच आठवतीये. अगदी सनी धोत्रे आणि जावेद, आमचे जावेद मोहम्मद आज विक्रोळीतले आमचे नक्कीच निघून गेले आपल्यातून, परंतु जावेदवरती हल्ला चढवला होता. अगदी अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्यात. मोहम्मदची देखील आठवण येईल कारण की ते देखील क्रीडा स्पर्धा खूप वर्ष खेळले गेलेत. 17 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 1 विकेट गेलाय. घनश्याम समोरच्या खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला गेलाय. स्ट्राईक एंडला फेकी होईल आणि इथे आपण पाहिलं तर काय घडतंय. करण पाटील यांना मात्र इथे मैदान सोडावं लागेल. पहा सुमित मोरे तिकडे होते. बॉल थोडासा फंबलिंग झाले परंतु करण नाराज होत आहेत आणि मैदान सोडावं लागतंय. रन आउटच्या रूपामध्ये करण मैदानाच्या बाहेर जात आहेत. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून. बॉल पप्पू देखील स्टेप आउट झाले. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुमित होते तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगला फटका पाहायला गेला तिकडे परंतु क्षेत्ररक्षक होते. सुमित थोडेसे फंबलिंग झाले. दुसऱ्या आयटमला बॉल पकडला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. क्विक फेकी पाहायला मिळाली आणि आकाशने देखील स्ट्राईक एंडला खूप चांगला क्विक पाहायला मिळालं. त्याला जाणीव होती जर करण क्रॉस झाला तर करणचा विकेट मिळेल आणि करण मात्र इथे मैदान सोडतोय. बॅटिंगसाठी आनंद लोक येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विक्रोळी कन्नमनगरचा खेळाडू आणि खूप चांगली बॉलिंग या हंगामात केली आनंदने परंतु इथे आता मात्र बॅटिंग करावी लागेल. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 बॉल झालेत आतापर्यंत आणि 17 धावा देत असताना 2 विकेट मिळवले गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आनंद लोके. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. आनंद लोकेच्या बॅट मधून एक तोय परंतु लक फॅक्टर. बॉल त्याला लागून आतमध्ये आला काय. पहा लक फॅक्टर. भाई तुमच्याकडे नशीब जर तुम्हाला साथ नाही दिली तर तुम्ही काय नाही करू शकत. बॉल आतमध्ये अगदी पोलला लागला आणि बॉल आतमध्ये आला गेला. आनंद देखील स्वतः नाराज असेल. फटका चांगला होता लेग साइड दिसला. सर्वांना वाटलं बाउंड्री गेली की काय परंतु बॉल लागला आणि आतमध्ये आलाय. या बॉलवर देखील आपण पहिल्या समोरच्या फिकी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल होता. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. निखिल पाटील गुड बॉलिंग. पॉवर प्लेची ओव्हर होती. आपण पाहिलं तर 5 धावा खर्च करत असताना एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 1 विकेट मिळवला गेला. 3 ओव्हरचा स्कोर समाप्त झालाय आणि 18 धावा झाल्या त्या फलकावर. एक विशेष सन्मान केला जाईल व्यासपीठावर. आपण पाहिलं तर एक विशेष सन्मान या व्यासपीठावर ज्या अंडरआर्म क्रिकेट आणि वडाळ्याचं नाव संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं. दादर वडाळ्याचं नाव आवर्जून केलं गेलं असा हा खेळाडू आणि ज्या खेळाडूचं नाव आहे प्रज्ञेश शिंदे. पदीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संपूर्ण दादर वडाळ्याचं नाव मिस्टर अंडरआर्म क्रिकेट प्रज्ञेश शिंदे. पदी दक्षिण मुंबईचा हा एक लेजंड खेळाडू प्रज्ञेश शिंदे आपण व्यासपीठावर यायचा आहे. पदी त्याचा मात्र एक सन्मान. आज RM रेनबो संघासाठी गेले कित्येक वर्ष खेळत असताना आज एक विशेष सन्मान सिद्धेश आणि सिद्धेश नाईक त्यानंतर संपूर्ण टीम त्यांच्या पण एक विशेष सन्मान करीत जाईल. आज प्रज्ञेश शिंदे पदी हे नाव
गेले कित्येक वर्ष मीही देखील ऐकतोय आणि हे नावाची चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली गेली. प्रज्ञेश शिंदे पदी यांचा मात्र एक विशेष सन्मान केला जातो व्यासपीठावर. आज दादर वडाळा RM रेम्बो संघासाठी खूप वर्ष क्रिकेट खेळले गेले आणि मॅच चालू असताना त्यांचा एक सन्मान नक्की सिद्धेश नाईक आणि संपूर्ण त्यांच्या श्री सिद्धी सेवा मंडळ श्री सिद्धी पॅकरच्या माध्यमातून एक विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या माझ्या पदीसाठी. हे संपूर्ण नाव अंडरआर्म क्रिकेट, मिस्टर अंडरआर्म क्रिकेट मी म्हणेल, कारण की 1 to 4 ची बॅटिंग गेले कित्येक वर्ष RM रेम्बो संघासाठी अगदी अनेक रात्री अपरात्री गाजवले. अजूनही देखील व्यावसायिक गटामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि अजूनही टायगर अभि जिंदा आहे आणि असाच परफॉर्मन्स करत असताना एक चांगल्या फॉर्म मध्ये एक विशेष सन्मान केला जातो. आपण पाहिलं तर सिद्धेश नाईक आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवारातर्फे दादर वडाळाचं हे नाव, दक्षिण मुंबईचं नाव संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये केलं. असा एक धुरंधर प्रज्ञेश शिंदे यांचा मात्र एक विशेष सन्मान केला जातोय. आज पिठावर पदी RM रेम्बो या संघासाठी सहकार नगरचा खेळाडू आणि खूप चांगली कामगिरी करत असताना अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. वळत मॅचच्या दिशेने सुशांत राणे येतात बॉलिंगसाठी. चौथी ओव्हर आहे. धावफलक आपण पाहिलं तर 21 धावा झाल्या धावफलकावर. बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पू येत आहेत. एक महत्वाची मॅच आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट ही झुंज असणार आहे. हा बॉल आपण पाहिलं तर डाव्या बाहेर वाईट बॉल. सुशांतने एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीयेत, मॅच बनवायची आहे. इकडून पुढे चांगला स्कोर थांबावा लागेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुशांत, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर घनश्याम. 2-2 ऑन स्कोर कार्डवर चांगला बॉल पाहिला गेला. पुन्हा संधी निर्माण झाली. आपण पाहिलं तर काय थ्रो केला गेला. निखिल पाटील शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळाला, परंतु ते डिसिजन आपण पाहिलं तर पंच कळवतील. आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल. आपण पाहिलं तर आनंद लोके यांना मैदान सोडावं लागतंय. धावची चेर मी कौतुक करेन निखिल यांचं. काय बॉल अडवला गेला पहा. बॉल पकडला नाही, तसाच फक्त पंच केला बॉलला आणि दिशा दिली. फलंदाज बाद होतोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. अगदी तिकडे निखिल पहा आले, बॉल पकडायला गेले नाही, टायमिंग नव्हतं. आनंद मागून येत होते, परंतु फक्त दिशा देत असताना फक्त स्टंपवर बॉल धाडला गेला आणि फलंदाज आनंद लोके यांना मैदान सोडावं लागतंय. सनी येत आहेत बॅटिंगसाठी. कुर्लाचा खेळाडू सनी, किसन, नंतर अरुण यादव अगदी पूर्ण स्टारकास्ट तिकडून येत असताना सनी देखील ओमकार मला संघासाठी खेळतात, परंतु आज रॉयल चेंबूर संघासाठी देखील प्रतिनिधित्व करतात. या बॉलवर देखील संधी निर्माण झाली. फलंदाजाला मात्र इथे आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल. आकाश गुरव, क्या बात आहे. रिव्ह्यू असणार आहे. जयेशने खूप चांगली बॉल पाहायला गेला, तिथे अडवला गेला आणि फलंदाज घनश्याम शिंदे, पप्पू यांना मैदान सोडावं लागतंय रनआउटच्या रूपामध्ये. पहा 2 रनआउट बॅक टू बॅक जातात. आनंद नंतर आपण घनश्याम असे विकेट सोडून चालणार नाहीयेत. फायनलची मॅच खेळतोय आपण, त्यामुळे इकडे कामगिरी करणं खूप महत्वाचं आहे. मेगा फायनल चॅम्पियन कोण ठरणार?
सत्यविनायक कांवडे संघाचं 2017ला स्वप्न होतं, परंतु ते स्वप्न अधुरं राहिलं आणि पराभूत झाले. परंतु ही जुनी रॉयलने देखील एक चॅम्पियन ठरले होते, परंतु नवीन रॉयल अगदी घनश्याम शिंदे एक चांगली संघबांधणी केली आहे. त्याही संघाने अजूनही सिद्धी पॅकर चॅम्पियन ठरलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत अजूनही जिंकलेले नाही आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी तेवढंच सुवर्ण संधी आहे की सुवर्ण चषक जिंकण्याची. बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्राईक एंडला रोहन साळुंके येत आहेत. ओरम क्रिकेट देखील रोहन खूप चांगले खेळतात. या बॉलवर देखील टॅप केला गेला, एक चांगला फटका पाहिला गेला. रन 1 ने पुढे जाईल. ते 20 धावा झाले धाव फलकावर. फायनलची मॅच, मेगा फायनल, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच चालू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज या फायनल मॅच साठी. हा बॉल देखील आपण पाहिलं लेस्टिकच्या बाहेर पिचिंग होतीये. पंच आपण पाहिलं तर दंडित करतील. व्हाईट बॉल, धावफलक 1 ने पुढे जाईल. 24 धावा होते धावफलकावर. भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळाची ही आपण पाहिलं तर श्री सिद्धी पॅकर आपण आज पाहत आहोत. फायनल मॅच तब्बल 32 संघांमधून या 2 संघांनी बाजी मारली आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रत्येक चांगला फटका पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय आणि 4 विकेट जात असताना स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 25 धावा झाल्या धावफलकावर. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. वळत पुन्हा एकदा फायनलच्या मॅचकडे. वळत पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंगसाठी धीरज राहत आहेत. शेवटची ओव्हर घेऊन शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत रॉयल चेंबूर संघासाठी. धावा करावे लागतील या ओव्हरमध्ये. या बॉलवर चिकी रन करण्याचा प्रयत्न पहा. ही रन अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही रन खूप महत्वाची आहे. ज्यांना ही रन जमते तर अंडरआर्म क्रिकेट चांगलं जमतं. फक्त दिशा दिली, फक्त बॅट ठेवली, चिकी रन आणि ही रन चोरटी धाव मात्र काढण्यामध्ये यशस्वी झाले. रन आपण पाहिलं तर सन्नी, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रोहन साळुंके आहेत. या बॉलवर थेंबे थेंबे तळे साचे, एक एक रननी मॅच पुढे घेऊन जावी लागेल. धावफलकाचा विचार केला तर 27 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या इनिंगचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 विकेट जात असताना 27 धावसंख्येवर आपण पाहिलं धावफलक बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रोहन साळुंके. हाई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न. हे रन खूप महत्वाचे. हे रोहनचे सिंगल जे रन आहेत ना ते खूप महत्वाचे असणार आहेत, कारण की फायनल मॅच आहे. इकडे एक 30-32चा टार्गेट जरी केला तरी फाईट देऊ शकतो रॉयल चेंबूर संघ, परंतु तेवढ्या धावा करणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. धावफलक झालं तर 29 धावा झाल्या धावफलकावर. 4 विकेट माघारी परतले गेलेत. सिद्धी पॅकर खेळायचं म्हणजे खूप वेगळं क्रिकेट आहे. अगदी अनुभव खूप महत्वाचा आहे. या ग्राउंडवर पेशन्स लेवल देखील खूप महत्वाची आहे. संयम आणि बॅटिंग, सिंगल डबलची बॅटिंग देखील खूप महत्वाची असणार आहे. 29 धावसंख्येवर आपण पाहिलं तर 4 याही बॉलवर आपण पाहिलं 1 रन मिळते. रोहनचे हे रन खूप मॅटर करतात अगदी या मॅचचा आनंद घेण्यासाठी. अगदी
संपूर्ण प्रेक्षक वर्ग आज मॅचचा आनंद घेत आहेत. आज संपूर्ण चाहता वर्ग ती अपंगग्रस्त आमचे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सायकलवर बसलेत, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आणि हेच प्रेम आज क्रिकेटवर प्रेम आहे. सायकलवर बसून आमचे अपंगग्रस्त देखील मॅचचा आनंद घेतात. बोलत मॅचच्या दिशेने हा बॉल समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न रोहन साळुंके यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला गेला. क्षेत्ररक्षक आहेत निखिल तिकडे एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला फेकी केली जाते आहे. फलंदाज रोहन यांना मैदान सोडावं लागतंय. 30 धावा होते धावफलकावर आणि 5वा झटका लागतोय रॉयल चेंबूर या संघाला. एकतीस धावा झाले धावफलकावर आणि 5 विकेट माघारी परतले गेलेत. हेनॉय कुमार येतात बॅटिंगसाठी. चेंबूरचा एक अंडरआर्म क्रिकेट मधला एक धडाकेबाज फिल्डर क्षेत्ररक्षक हेनॉय, परंतु हे शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर 1 रन टीमसाठी अगदी महत्वाचा आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, 1 रन मात्र इथे आपण पाहिलं तर आणि 2 धावा मात्र इथे कन्वर्ट केल्या गेल्यात. हेनॉय कुमार पहा यासाठी धाडलं गेलं होतं आणि रन जर आपण पाहिलं तर तब्बल 2 धावा यासाठी हेनॉयला धाडलं गेलं होतं आणि त्याचं काम त्यांनी केलंय. ज्यासाठी मला पाठवलं होतं तिकडे मी 2 धावा केल्या. अगदी हसत हसत बाहेर येतात. 2 रन मात्र धावफलक पुढे जाईल. 33 धावा होते धावफलकावर. 34 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम अधिरा 11 सत्यविनायक कामोटे या संघाला. 30 बॉलमध्ये 34 धावांचं समीकरण आहे सेकंड इनिंग मध्ये. सर्व आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. शेवटची मॅच आहे, शेवटची इनिंग. श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं गेलं तर कैलासवासी सुनील एकनाथ जाधव साहेबांच्या देखील स्मरणार्थ आपण पाहिले गेले. लेजंड चषक त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं गेलं. आज खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. 3 दिवस या क्रीडा स्पर्धेचा अगदी आनंद घेतला सर्व प्रेक्षक वर्गाने. आज व्यासपीठावर देखील आपण पाहिलं तर जाधव साहेब असतील, संपूर्ण तंत्र आपण पाहिलं तर अजित सर आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार नंतर सिद्धेश नाईक असतील आणि संदीप साहेब असतील आणि संपूर्ण आज आपली ऑफिशियल टीम आज आयोजक या क्रीडा स्पर्धेच्या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. ऑफिशियल आपण कोण या ट्रॉफी सोबत फोटो काढणार, अगदी आपण ऑफिशियल ट्रॉफीज देखील आपल्या LED स्क्रीनवर पाहतोय. खूप चांगली ट्रॉफीज, अगदी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला गेलाय. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला यावर्षी. श्री सिद्धी सेवा मंडळ आज सालाबाद प्रमाणे श्री सिद्धी पॅकर आपण पाहतोय.
सर्व आलेले मुंबईच्या लांबून लांबून खेळाडू मात्र इकडे दाखल झाले त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि हे क्रिकेटचा आनंद एन्जॉय करण्यासाठी. आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल प्राइज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि वळत मॅचच्या दिशेने फायनल मॅचच्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला घेऊन जातो. मुंबईचा सर्वात लाडका खेळ अंडर आर्म क्रिकेट आपण पाहतोय. आज प्रेक्षकांचे देखील छायाचित्र टिपले जात आहेत. वळत मॅचच्या दिशेने फायनलची मॅच तुम्हाला घेऊन जातो. बॉलिंगसाठी प्रणय मोरे, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश गुराव. दोघं गोवंडीचीच आहेत परंतु आमने सामने झुंजत आहेत. पहिल्याच बॉलवर एक कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला. बल्ली का बल्ल्याच्या बॅटमधून होतो एक दणदणीत चौकार. 4 धावांसाठी कलात्मक फटका पाहायला मिळाला. आकाश गुराव ऑन फायर. खूप चांगला फटका. पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक खेळला गेला. स्वागत केलं प्रणय यांच्या चौकाराने. हीच क्रिकेट आहे, हेच जुगलबंदी आहे. दोघं मित्र आहेत जवळचे परंतु मित्र मैदानाच्या बाहेर. याही बॉलवर आपण परत विशिष्ट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. सन्नी दडपण 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 पाहायला मिळतंय कारण की ही आहे सिद्धी पॅकरची 40वी क्रीडा स्पर्धा. पहा प्रेशर काय असतं. ज्या खेळाडूच्या हातातून कधी बॉल सुटत नाही. सनी देखील क्विक आहेत परंतु आज हे दडपण आहे, अगदी फंबलिंग पाहायला मिळतीये. हे क्रिकेट आहे आणि हे आहे अंडर आर्म क्रिकेट. हे आहे व्यावसायिक क्रिकेट. तब्बल 1.25 लाखाचं पारितोषिक कोण आपल्या घरी घेऊन जाणार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, टाळ्या शिट्या आपल्याला ऐकायला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन आज आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर काय फटका खेळला गेला. आकाश अफलातून स्ट्रोक. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रणय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बल्ली. बल्ली का बल्ला. हाई बॉल एक दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. डॉट बॉल होतोय. पहिला बॉल चौकार आला नंतर प्रणयने देखील कमबॅक केलं. भाई मी पण फायनलची मॅच खेळतोय तर भाई आपल्याकडे पण टॅलेंट आहे आणि आज तू शेर तर मी 6वा शेर. दोघं गोवंडीचे आहेत. आईमौली गोवंडी स्टेशनसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले दोघं आणि दोघं चांगले जवळचे मित्र आहेत परंतु आज फायनलच्या मॅच मध्ये शत्रू म्हणून कामगिरी करतायत. हाई बॉल एक साईडने फ्लिक करण्याचा प्रयत्न. आकाश गुराव यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावांसाठी. क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक आणि नो बॉल आहे. क्या बात है. कहाणी में ट्विस्ट. सेलिब्रेशन केलं जातं. आज प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतात क्रिकेटची मॅच. अफलातून पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः आकाश तुटून पडलेत. काही बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॉल थांबणार नाहीये. आकाश गुरावच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळतात. काय बॅटिंग केली गेली आहे. अफलातून बॅटिंग. क्या बात है. पैसा वसूल मॅच. पहिल्याच ओव्हर मध्ये अक्षरशः तुटून पडलेत. काय बॅटिंग केली गेली. अप्रतिम अप्रतिम कामगिरी. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रणय मोरे यांच्यावर मात्र हल्ले चढवले गेले. बल्ली आणि त्याचा बल्ला आज चर्चेत आहे. आकाशी बॅटिंग आवडली असेल तर आकाशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते. अफलातून बॅटिंग केली गेली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये निमित्त आहे श्री सिद्धी सेवा मंडळाची सिद्धी पॅकर. 40वं वर्ष अभिमानाचं. 40वं पर्व अभिमानाचं. 2017ला आम्ही पराभूत झालो जरूर परंतु 2022ला मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर सन्मान. पहा क्रिकेट काय सुरुवात केली. रात्रीचे जवळपास आपण पाहिलं तर 11:03 झालेत. आकाशला मला असं वाटलं लवकर घरी जायचं त्यामुळे मॅच लवकर संपवायच्या हिशोबामध्ये बॅटिंग करतायत. अफलातून बॅटिंग. ओमकार मला टीम देखील मॅचचा आनंद घेते. आज पहिले आम्ही पराभूत झालो परंतु क्रिकेट आहे. आम्ही सर्वांचा आनंद घेणार. सर्व खेळाचा आनंद घेणार. हाय बॉल देखील कव्हरच्या दिशेने. राजन प्रजापतीच्या बॅटमधून देखील एक चांगला चौकार. पहा
माझ्या जोडीदाराने स्ट्रोक खेळला तर मी का नाही खेळणार. राजन प्रजापती आज काय बॅटिंग केली गेली आहे. पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झाले. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते. अफलातून बॅटिंग केली गेली आहे. आकाश गुराव आणि राजन प्रजापती यांच्या बॅट मधून तब्बल 18 धावा जमा केल्या गेल्यात. काय बॅच आहे. एक चांगली मॅच आपण पाहिली गेली आहे. शेवटच्या इनिंग मध्ये देखील एक अफलातून कामगिरी. आकाश गुराव या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये. भन्नाट बॉलिंग साठी आनंद लोके. त्यात विकेट काढावे लागतील. 24 बॉल मध्ये अवघ्या 16 धावांची गरज आहे. परंतु हे ग्राउंड असं आहे की हे ग्राउंड इकडून देखील मॅच फिरताना पाहिल्या गेल्यात. त्यामुळे या ग्राउंडवर कोणाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. बॉलिंग साठी आनंद लोके, विक्रोळी कन्नमोर नगरचा. आणि या दिवशी देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. विकेट मेडन ओव्हर घेतली आहे परंतु आनंदला तशीच एक ओव्हर टाकावी लागेल आपल्या संघासाठी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅकफूट लावून गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. रन जर आपण पाहिलं तर 1 ने पुढे घेऊन जाईल आकाश गुरव. आकाशचं हे स्वप्न मात्र नक्कीच आकाश पूर्ण करण्यासाठी आज दाखल झालाय. त्यांनी म्हटलं की 2017ला आमची नवीन टीम चालू होती तेव्हा आम्ही फायनल खेळलो, पराभूत झालो, परंतु आज 2022ला त्याच जल्लोषामध्ये खेळतोय. बल्ली राजन प्रजापती देखील आहेत. चेंबूरचा एक धडाकेबाज फलंदाज. बॉलिंगसाठी आनंद लोके. टॅप केला गेला. आई बॉल आपण पाहिलं तर 1 रन करण्याचा प्रयत्न. धावफलक 1 ने पुढे जाईल. 20 धावा होतात धावफलकावर. अजूनही 14 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 22 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 22 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. या बॉलवर मात्र इथे बीट केलं गेलंय. चांगला बॉल पाहायला मिळाला आनंद यांच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. या बॉलवर देखील एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रन जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावफलक 1 ने पुढे जाईल. 21 धावा होतात धावफलकावर. कामोठे संघ नक्कीच केटी कट्टा फायनल मॅच पराभूत झाले परंतु ही मॅच आज सोडणार नाहीयेत. आज इकडे नक्कीच धनंजय कवळे त्यांची पूर्ण टीम. भवानी माता सुवर्ण चषक आपण पाहिलं गेलं तर आज याही बॉलवर आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहिला गेला. 1 रन मिळेल. आता आकाशला जाणीव आहे की आपण मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. इकडून सिंगल डबलनी मॅच पुढे घेऊन जायची आहे कारण की या ग्राउंडवर अनेक मॅचेस फिरताना पाहिल्या गेल्यात. त्यामुळे आकाश देखील ही मॅच रंगवेल आणि सिंगल डबलनी मॅच एक चांगला विजय हातामध्ये आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतात. 1 रन मिळतीये. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. 11 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. रितेश गव्हाण येतात अप्पू बॉलिंग साठी. 11 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. 18 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. अशा अनेक मॅचेस फिरताना पाहिल्या गेल्यात त्यामुळे मॅच सोडणार नाहीयेत. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं तर 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. 24 धावा होते धावफलकावर. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे. अप्पू स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. या जोडीने A1 जोडी मी म्हणेल खूप चांगली कामगिरी केली. सुरुवात चांगली केली आहे. या बॉलवर देखील आपण परत टॅप करण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक घनश्याम बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवर. धावांसाठी धावा आहे. याही बॉलवर आपण पाहिलं टॅप करण्याचा प्रयत्न. 1-1 रननी मॅच बनवतायत. या जोडीसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली गेली. सिंगल डबल. सुरुवातीला प्रहारी बॅटिंग परंतु तदनंतर देखील सिंगल डबल. पहा हे क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्यामुळे इथून आता सिंगल डबलनी मॅच पुढे घेऊन जायची आहे आणि तेच कॅल्क्युलेशननी क्रिकेटमध्ये बाउंड्री आणि षटकार नव्हेच. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात राजन. क्षेत्ररक्षक आहेत रोहन. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल.
27 धावा होत्या धावफलकावर. फायनलची मॅच अगदी आकाश गुरवणीची बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. काही बॉलवर पहा काय फटकेबाजी केली गेली आहे अफलातून. सर्व काही फटके आहेत त्याच्याकडे. बॅकफूट लावून पंच, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर आपण पाहिलं तर लेग साईडला ग्लान्स देखील पाहिला गेला. प्रत्येक गोष्ट आकाशकडे आहे आणि आज त्याच अंदाजामध्ये बॅटिंग या फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळते. काही बॉलवर आपण पाहिलं तर अगदी इझिली स्ट्रोक खेळले गेले. राजन वेल स्ट्रोक. रन आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 29 धावा होत्या धावफलकावर. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर अजूनही 5 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे येत आहेत. पप्पू 12 बॉलमध्ये 5 धावांचं समीकरण आहे. स्ट्राईक एंडला राजन प्रजापती. हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. अवघ्या 4 धावांची गरज आहे. काही क्षण शिल्लक आहेत. काही एक पायरी खालती उभे आहेत सत्यविनायक कामोडे संघ. हा बॉल पहा घनश्याम शिंदे. पप्पू मी देखील एवढे वर्ष काय क्रीडा स्पर्धा खेळतोय. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही देखील सोडणार नाहीयेत आणि आज चांगली मॅच रंगतीये. आता प्रेक्षकांच्या मनात असेल की डॉट बॉल येऊ द्यात, फायनल ओव्हरमध्ये चांगली मॅच रंगू द्यात, परंतु इथे राजन मात्र मॅच सोडणार नाहीयेत. एक रन मिळेल. धावफलक आपण पाहिलं तर 31 धावा होत्या धावफलकावर. 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. आकाश गुराव बल्ली काय बॅटिंग केली गेली. वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. अफलातून बॅटिंग. 21 धावांवर मात्र कामगिरी करतोय. 1.25 लाखाचं पारितोषिक कोण जिंकणार. कॅश मशीन एक आणावी लागेल आणि आज हे 1.25 लाख रुपये तब्बल. या बॉलवर आपण पाहिलं पंचाची अपील केली गेली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळले आणि डिसिजन आपण पाहिलं तर थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय. बत्तीस धावा झाल्या धावफलकावर. 2 धावांची गरज अजून मॅच जिंकण्याकरिता. डिसिजन पेंडिंग. आमच्यापर्यंत पंच नक्कीच कळवतील डिसिजन. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. नॉट आउट आणि पंचांनी अपील मात्र इथे फेटाळली आहे. अवघ्या 2 धावांची गरज आहे. घनश्याम शिंदे पप्पू बॉलिंगसाठी. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. रन आपण पाहिलं तर मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. अवघ्या 2 धावांची गरज आहे, परंतु 2 धावा तुम्हाला कराव्या लागतील. हे क्रिकेट आहे. या बॉलवर देखील आपण विशिष्ट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल होतो. आनंद लोके तिकडे आहेत. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरा धावायचा प्रयत्न. चॅम्पियन ठरतात विदाउट लॉस. क्या बात आहे. सेलिब्रेशन केलं जाते. आकाश गुरव बल्ली क्या बात आहे. अफलातून कामगिरी करत असताना आज या मॅच मध्ये सत्यविनायक कामोडे अधिरा 11 सत्यविनायक कामोडे संघ आज चॅम्पियन ठरतायत विदाउट लॉस. आपण पाहिलं तर दोघांनी खूप चांगली बॅटिंग करत असताना आकाश आणि राजन एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं त्या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं आणि भव्य दिव्य
संपूर्ण